आरक्षण मिळेपर्यंत एकत्र रहा, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण मिळवायचंय, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। आरक्षण देण्याशिवाय आता सरकारकडे दुसरा पर्याय नाहीये, 24 तारखेनंतर 1 तासही मिळणार नाही, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये रात्री 8 वाजता सभा, 40 एकर परिसरात सभेचं आयोजन। बीडमधील माजलगावमध्ये 42 पैकी 13 गावांचा निवडणुकांवर बहिष्कार, मराठा आरक्षण दिल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणूक घेण्याचा निर्धार। धाराशिव जिल्ह्यातील 12 गावांची आमदार खासदारांना गावबंदी, कावळेवाडी, तळवडा, गोपाळवाडी गावांसह अन्य गावांचा मराठा आरक्षणाचा पवित्रा। हिंगोली जिल्ह्यातील 85 ते 90 गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदीचे बॅनर। हिंगोलीच्या कळमनुरीत माजी आमदार प्रकाश शेंडगेंच्या मार्गदर्शनात ओबीसींची एल्गार बैठक, रामलीला मैदानावर होणाऱ्या सभेबाबत बैठकीत चर्चा। कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप महाविकास आघाडी आमनेसामने, भाजपचं महाविकास आघाडी विरोधात नागघासो आंदोलन, तर त्याच ठिकाणी कंत्राटी भरती रद्द झाल्यानं महाविकास आघाडीचा जल्लोष। हिंगोलीत कंत्राटी भरतीवरून भाजपचं महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोडेमारो आंदोलन, कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनेच घेतल्याचा आरोप करत भाजपकडून निषेध व्यक्त। नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन, कंत्राटी भरतीवरून महाविकास आघाडी नेत्यांची तरुणांची माफी मागावी, त्यांनी आंदोलकांची मागणी। जळगावातील अमळनेरमध्ये भाजपने कंत्राटी नोकर भरतीवरून उद्धव ठाकरेंचे बॅनर जाळले, आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपकडून महाविकास आघाडी नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निदर्शनं, विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप। सांगलीच्या आटपाडीत भाजप युवा मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, महाविकास आघाडीने तरुणांची दिशाभूल केल्याचा आंदोलकांचा आरोप। अहमदनगरमध्ये जिल्हा भाजपचं महाविकास आघाडी विरोधात आंदोलन, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी, आंदोलकांची मागणी, महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी। धुळ्यात कंत्राटी भरतीवरून भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, भाजपच्या कार्यकर्त्यांची महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी। अकोल्यात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचं पुतळा दहन आंदोलन, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंनी महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा। अमरावती महाविकास आघाडी विरोधात भाजपचं आंदोलन, कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी, भाजपची मागणी। कोल्हापूरच्या बिंदू चौकात भाजपची निदर्शनं, कंत्राटी भरती प्रकरणी भाजप महाविकास आघाडी विरोधात आक्रमक, महाविकास आघाडीच्या काळात कंत्राटी भरतीचा GR काढल्याचा भाजपचा आरोप। कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक एकाच मंचावर, कृषी विभाग प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी नेते एकत्र, धनंजय महाडिक, सतेज पाटील, मुश्रीफांनी एकत्र येत फेटा बांधला। बीडच्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, 18 एकरवर होणार दसरा मेळावा, पंकजा मुंडे काय बोलतात त्याकडे सर्वांचंच लक्ष। सांगलीच्या आरेवाडीत उद्या गोपीचंद पडळकरांचा दसरा मेळावा, धनगर बांधवांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं पडळकरांचं आवाहन। पुण्याच्या भोरमधील राजगड सहकारी कारखान्यावर कोट्यावधींचा खर्च, कर्जाविषयी पत्रकार परिषदा घेण्यासाठी गेलेल्या शेतकरी आणि सभासदांना रोखलं, पोलिसांनी रोखल्यानं काही काळ तणावाचं वातावरण। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये सरकारच्या शालेय धोरणाविरोधात विराट मोर्चा, आमदार सत्यजित तांबे आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबेंचा मोर्चात सहभाग। पुण्याच्या मावळमध्ये 19 गावांच्या सार्वत्रिक तर 10 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका, अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारांना 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत। वर्धा जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक तर 29 ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक, 19 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 104 अर्ज दाखल। जळगाव जिल्ह्यात 167 ग्रामपंचायतीच्या निवडणुका, सदस्य पदासाठी 4304 तर सरपंच पदासाठी 904 उमेदवारी अर्ज दाखल, सर्व ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान। सोलापूरच्या माढा तालुक्यात 14 गावात ग्रामपंचायत निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात राजकारण तापण्यास सुरुवात। पुण्याच्या भोरमध्ये 21 ग्रामपंचायत आणि 19 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका, इच्छुकांकडून सरपंच पदासाठी 64 तर सदस्य पदासाठी 261 उमेदवारी अर्ज दाखल, 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी।
गोंदिया जिल्ह्यात 4 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका. सरपंच पदासाठी 14 तर सदस्यांसाठी 76 अर्ज सादर. मुक्ताईनगर तालुक्यातील 5 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी 20 तर सदस्य पदासाठी 107 उमेदवारी अर्ज. सर्वच पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठापनाला. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 111 उमेदवार रिंगणात तर सदस्य पदासाठी एकूण 638 उमेदवार. अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. अहमदनगरमध्ये फुलांच्या मागणीत घट झाल्याने शेतकरी आता अडचणीत. झेंडूसह इतर फुलांचे दर कमी झाल्याने चिंता वाढली. दर नसल्यानं शेतकऱ्यांनी आता फुलांची तोडणी थांबवली आहे. सिंधुदुर्गच्या कणकवलीत रानगव्यांचा हैदोस. हळवल आणि कळसुली भागात शेतीचं प्रचंड नुकसान. नाशिकच्या मालेगाव परिसरात वातावरण बदलामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. डाळिंब पिकावर फुलगळचा प्रादुर्भाव. लातूरच्या औराद, शहाजनी आणि वांजरखेड येथील बंधाऱ्यात पाणी दरवाजे न टाकल्यानं गेले वाहून. दोन्ही बंधारे आता कोरडे ठाक. अमरावतीमध्ये अचानक आलेल्या पावसाने सोयाबीनची 8,000ची पोती भिजली. सोयाबीन उत्पादकांचं प्रचंड नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे पूर्ण. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात सोयाबीन कापणीला वेग. पीक उत्पादनात मोठी घट. खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. गोंदिया जिल्ह्यात धान कापणी जोमात तर दिवाळी तोंडावर असूनही धान खरेदी नाही. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढिकाळी गावाच्या हद्दीत चालत्या टेम्पोला आग. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. बीडच्या अंजनवती इथे शेतकरी जालिंदर जाधव यांच्या 4 एकर सोयाबीनला अज्ञातानं लावली आग. शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. पोलिसात तक्रार दाखल. जळगावच्या रावेरमध्ये केळी पीक विम्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन. सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत केला निषेध. चंद्रपूरच्या पोंभुर्णा इथल्या आदिवासींच्या आंदोलनाचा 5वा दिवस. इको पार्क प्रकरणी सुरू आहे आदिवासी बांधवांचं हे आंदोलन. वन विभागाच्या कार्यालयाची काल तोडफोड केल्याने मोठा तणाव. बुलढाणा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग 3 श्रेणीचा दर्जा देण्यासाठी लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांकडून आंदोलन. कामाचे तास ठरवून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा. वर्ध्यात शेतकऱ्यांना आठवडाभर दिवसा 12 तास वीज पुरवठा देण्याची मागणी. देवळी येथील युवा संघर्ष मोर्चाचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन. बुलढाण्यातल्या लोणार सरोवराकाठी असलेलं पवित्र धारातीर्थ स्नान सुरू करा. भाविकांचे आंदोलन. धारातीर्थची बंदी झुगारून केलं स्नान. पुण्याच्या दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर धनगर समाजाचं आंदोलन. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी टोलनाक्यावर शेळ्या मेंढ्या सोडून आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात आदिवासी कोळी समाजाचा रास्ता रोको. जात वैधता प्रमाणपत्र व विविध मागण्यांसाठी आंदोलन. पुणे सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्यावरील धनगर समाजाचं आंदोलन मागे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून दाखले देण्याची मागणी. धनगर नेते घनश्याम हाकेंचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम. महादेव कोळी समाज आदिवासी आहे की नाही या चौकशीसाठी राज्य शासनाकडून चौकशी समितीची स्थापना. सोलापुरात महादेव कोळी समाजाकडून राज्य शासनाच्या जीआरची होळी. जळगावात उपोषण सोडण्यासाठी गेलेल्या गुलाबराव पाटलांसमोर कोळी उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली. 11 दिवसांपासून आदिवासी कोळी समाजाचं उपोषण. गोंदियाच्या देवळी तालुक्यातील डवकी जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा अन्नधान्याचा पुरवठा. विद्यार्थ्यांना जेवणात निकृष्ट दर्जाचं अन्न. पालकांचा शाळेतच ठिय्या. जिल्हा परिषद केंद्रशाळा कान्होरमध्ये साकारली बोलणारी परसबाग. QR कोड स्कॅन केल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून झाडांची माहिती. नंदुरबारच्या आदिवासी मातेने प्रतिकूल परिस्थितीत आपल्या 10 मुलांना दिलं शिक्षण. त्यातली 3 मुलं आज आहेत डॉक्टर सुनील पावरा यांनी जिल्ह्यातील पहिलं जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन होण्याचा मान मिळवलाय. भंडाऱ्याच्या तुमसर रोड रेल्वे स्थानकात रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या 38 प्रवाशांवर कारवाई. प्रवाशांकडून 12,600 रुपये दंड वसूल. पुणे महामंडळाच्या 5,863 सदनिकांच्या अर्जासाठी मुदतवाढ. ऑनलाईन अर्जासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत. 24 नोव्हेंबरला आता संगणकीय अर्ज सोडत निघणार.
तर नवी मुंबईमध्ये संदीप देशपांडे यांच्याकडून मॉनिटर रूमची पाहणी काही दिवसांपूर्वीच मनसेकडून करण्यात आलं होतं. टोल नाक्यावर आंदोलन. तर पुणे आणि लोणावळा लोकल आता दुपारही धावणार. वाढत्या प्रवाशांच्या संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय. भुसावळमधील जळगावमध्ये अमरावती, पुणे, बडनेरा, नाशिक दरम्यान आता विशेष मेमू ट्रेन धावणार.